गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. मी पुन्हा एकदा तुमची वनिता मिस तुमच्यासाठी एक सुंदरशी स्टोरी घेऊन त्या अगोदर आशा व्यक्त करते का तुम्ही जर सर्व आपल्या घरी सुखरूप आनंदी आणि हेल्दी असाल. तर बाळांनो, आज जी मी स्टोरी सांगणार आहे त्या स्टोरीतनंही आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे अशी आशा व्यक्त मी या ठिकाणी करते. तर स्टोरीचं नाव आहे लेझी सन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आळशी मुलगा. तर या आळशी कसा आळशी मुलगा होता किंवा त्याच्या आळसामुळं काय अडचणी आल्या किंवा त्यातून त्याने काय मार्ग काढले हे सगळं तुम्हाला मी या स्टोरीमधनं सांगणार आहे. तर रामलाल नावाचा एक चांगला व्यक्ती होता का जो खूप कष्ट करायचा. शेती असेल किंवा त्याचा जो काही व्यवसाय असेल तो व्यवसाय तो खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत होता. त्यामुळं त्याच्या घरामध्ये सगळ्या प्रकारची भरभराटी चांगल्या पद्धतीने होते. रामलाल हा आपल्या पत्नीसोबत आणि आपल्या मुलासोबत राहत होते. त्याच्या मुलाचं नाव होतं सूरज. सूरज हा अतिशय आळशी मुलगा होता. रामलाल रोज सकाळी म्हणण्यापेक्षा सूर्य उगवण्याच्या अगोदर पहाटेच शंकराच्या मंदिरात जात असे. पहाटे शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराची आराधना करत असे, पूजा करत असे. त्यानंतर स्वतःच्या शेतावरती फेरफटका मारायला जात असे. ते झाल्यानंतर त्याचे जे काही शेतीमधले इतर जनावरं आहेत जे शेतीसाठी आपण वापरतो त्या जनावरांकडे जात असे, त्यांची काळजी घेत असे, त्यांची देखभाल घेत असे. हे सगळं नित्यनियमाने त्याचं चालू होतं. एवढं सगळं करून जेव्हा रामलाल घरी येत असे त्यावेळेस तो पाहतो तर सूरज झोपलेलाच असायचा. सूरजला कोणत्याच गोष्टीची काहीही पर्वा नसायची आणि या गोष्टीचं फार वाईट रामलालला वाटायचं का मी एवढं कष्ट घेतो आहे, मी एवढा त्रास काढतो आहे, हा फक्त माझ्या मुलासाठी, त्याच्या भविष्यासाठी. परंतु याची काळजी त्याला स्वतःला अजिबात नाही, कारण का त्याच्या अंगामध्ये भरपूर आळस आहे किंवा तो खूप आळशी आहे. एक दिवस रामलाल आजारी पडतो. खूप उपचार होतात, खूप डॉक्टर दाखवले जातात, पण रामलालच्या आरोग्यात काहीच सुधारणा होत नाही आणि काही दिवसानंतर रामलालचं निधन होतं. हे निधन झाल्यानंतर सूरजमध्ये काहीतरी बदल होईल अशी आशा असते, पण काहीही फरक पडत नाही. दिवसेंदिवस त्याचा व्यापार हा कमी होत जातो. रामलालनी एवढे कष्ट करून एवढा मोठा व्यापार, एवढा मोठा व्यवसाय सुरू केलेला असतो, परंतु कालांतराने रामलालनंतर त्या व्यवसायाला अधोगती लागते. सूरजची आई सूरजला समजावून सांगते, बाळा, तुझे वडील होते तोपर्यंत आपल्याला चिंता करायची गरज नव्हती. आपल्या घरात सगळं व्यवस्थित होते, पण तुझे वडील गेल्यानंतर ही जबाबदारी तुझी आहे. आपल्या व्यवसायाकडे, आपल्या सगळ्या जबाबदारांकडे आता तू लक्ष दिलं पाहिजे आणि जोपर्यंत तू हे करू शकत नाही आपले दिवसेंदिवस हाल होत जाणार. आपण दिवसेंदिवस अजून आर्थिकदृष्ट्या खालावणार. त्यामुळं वेळेतच तू सावरून घे. सूरजला ही सुद्धा आपली चूक कळते आणि तो बोलतो, मला लक्षात आले आई का बाबा असताना मी जसा होतो तसं आता वागणं योग्य नाही. तर मी या आपल्या व्यवसायातून आपली पुन्हा एकदा भरभराटी व्हावी यासाठी काय करावं. तर आई म्हणते, तू तुझ्या आजोबांना जाऊन भेट. तुझे आजोबा याच्यावरती तुला योग्य तो सल्ला देतील. सूरज दुसऱ्या दिवशी आजोबांकडे जातो. आजोबांना सगळं सांगतो का माझा आळस किंवा माझा हा स्वभाव माझ्या वडिलांनी उभ्या केलेल्या एवढ्या मोठ्या व्यवसायामध्ये आता बाधा बनत आहे. त्यामुळे आता बाबांनी एवढा मोठा उभा केलेला व्यवसाय आता त्याचे फार मोठे नुकसान झालेले आहे आणि मला हे नुकसान पुन्हा भरून काढायचं आहे. मला माझी चुकी समजलेली आहे आणि आजोबा तुम्ही यातून मला मार्ग काढून द्या. आजोबांनी त्याला सांगितलं, दुसरा काहीच मार्ग नाही बाळांना. जे तुझे वडील करत होते तेच तू करायचे. तू कष्ट करू नकोस. तू सकाळीच तुझ्या वडिलांसारखा सूर्योदयाच्या अगोदर उठ. मंदिरात जा, शेती जा, तुमचे असणाऱ्या जी दुकानं आहेत तेथे जा. जे तुझे वडील करत होते त्याच्या पलीकडे तू काहीच करू नकोस. सूरज ठरवतो. दुसऱ्या दिवशी तो पहाटेच उठतो, मंदिरात जातो, दर्शन घेतो. लोक आश्चर्याने सूरजकडे पाहू लागतात. अरे, हा एवढा आळशी मुलगा, एवढा उशिरा उठणारा आज एवढ्या सकाळी पहाटे घराबाहेर कसा पडला.
त्यानंतर सूरज शेतावरती जातो. शेतकरी सगळे शेतामध्ये काम करणारे सूरजला पाहून आश्चर्यचकित होतात. रामलाल गेल्यापासून तेही अतिशय निष्काळजीपणाने शेतामध्ये काम करत असतात. परंतु नुसतं सूरजला पाहून ते झपाट्याने कामाला सुरुवात करतात. सूरज त्यांना काहीही बोलत नाही. सूरज फक्त त्यांना भेटतो. परंतु आपल्या मालक जे होते त्यांचा मुलगा आलेला आहे आणि तो आता वैयक्तिक लक्ष घालत आहे हे पाहून सगळे शेतकरी पुन्हा पूर्वीसारखे शेतामध्ये काम करू लागतात. त्यांच्या दुकानात जातो. दुकानामध्ये सूरज गेल्यावर त्यांना पाहून दुकानदारही जो विक्री करायला ठेवलेला असतो तो खडखडून जागा होतो. इतका दिवस मालक गेल्यापासून तोही निष्काळजी झालेला असतो. तोही दुकानाकडे व्यवस्थित लक्ष देत नसतो. परंतु सूरजला पाहून तोही घाबरतो आणि तो त्या दुकानाकडे परत एकदा चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ लागतो. आई आणि सूरजचं बोलणं होतं काही दिवसांनी आणि सूरज आईला सांगतो आपल्या व्यवसायामध्ये पुन्हा एकदा प्रगती झाली आहे. पुन्हा एकदा आपला व्यवसाय चांगला सुरू झाला आहे. त्यावेळेस आई म्हणती याचं सर्व श्रेय कोणाला जाते? आजोबांना जाते. तू आजोबांना नक्की याबद्दल धन्यवाद बोल. सूरज आजोबांकडे जातो. आजोबांना सांगतो का आजोबा तुम्ही जे सांगितलं ते मी केल्यामुळं पुन्हा